राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी लोक राष्ट्रीय अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल, जिल्हा सत्र न्यायाधीश आर.व्ही. अदोने, डी.व्ही. कश्यप, एस.एस. तांबे, एस.एस. वाईकर, एस.वाय. देशमुख, एस.ए. बाफना, एस.एम. गादिया, एस.बी. देवरे, आय.एम. नायकवडी, पी.के. अग्निहोत्री, बार असोसिएशनचे अध्यक्ष फी.आर. पाटील, उपाध्यक्ष टी.एस. पाडेकर, विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दीपाली डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत न्याय संकुलाच्या इमारतीत लोक अदालतीचं उद्घाटन झालं. जिल्ह्यातील लोक अदालतीसाठी 42 पॅनलच्या माध्यमातून तडजोडीपोटी 43 कोटी 25 लाख रुपयांची भरपाई पक्षकारांना अदा करण्यात आली. न्यायालयाकडील 99,847 प्रकरणं, दाखलपूर्व 39,476 प्रकरणं या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. तर मोटर अपघात नुकसान भरपाईची 90 प्रकरणं निकाली काढत 7,88,49,000 रुपये मंजूर करण्यात आले.